हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। नाशिक मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचे संकटमोचक ॲक्शन मोडवर, बंडखोरांच्या मनधरणीवर आजच तोडगा निघण्याची चिन्ह। राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेकरता राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर, सुनील तटकरेंकडून नावाची घोषणा। समीर भुजबळांना मंत्रिपद देण्याच्या भुजबळांच्या अटीला भाजप हायकमांडकडून रेड सिग्नल, मागणी मान्य न झाल्यानं राज्यसभेवर जाण्यास नकार दिल्याची सूत्रांची माहिती। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिलं। टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानकडून धक्कादायक कबुलीची सूत्रांची माहिती। समृद्धी हायवेवर बुलडाण्यातील मेहकर जवळ खासगी बसची ट्रकला धडक, अपघातामध्ये 25 प्रवासी गंभीर जखमी। आजपासून नाफेडकडून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदीला सुरुवात, 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट। इंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठक, सुप्रिया सुळे दिल्लीत दाखल, तर उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार। मुंबईमध्ये वॉटर टँकर असोसिएशनचा संप, केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांच्या कठोर अंमलबजावणीच्या निषेधार्थ संपाची हाक। आणि इस्रायलच्या बैरूत आणि हायफा शहरावर मिसाईल आणि ड्रोन हल्ला केल्याचा इराणचा दावा, तर प्रत्युत्तराकरता परवानगीची वाट पाहतोय इस्रायली संरक्षण दलाचं वक्तव्य। नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेकरता राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर त्यांची राज्यसभेची जी खासदारकीची जागा आहे तिथं राजीनामा दिला, त्यामुळे ती रिक्त झालेली होती। या जागेवर कुणाला संधी मिळते याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या काही 4-5 दिवसांमध्ये खल सुरू होता। ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राज्यसभेकरता उत्सुक होते, पण आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भातली घोषणा केली। राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातले, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातले एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी म्हणून ओळखले जातात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातले एक नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे ते विश्वासू आहेत, निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे। भंडारा गोंदिया या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते विधान परिषदेचे माजी आमदार राहिलेले आहेत। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून गेल्या वर्षी त्यांनी काम केलेलं आहे, त्यांची निवड झालेली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पर्यायाने महायुतीचे, कारण एका जागेसाठी ती निवडणूक होते म्हणून उमेदवार म्हणून राजेंद्र जैन हे आज पक्षाने त्या ठिकाणी अधिकृतरित्या उमेदवार ठरवलेले आहेत। विधान परिषदेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं। मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांच्यामध्ये दीर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि मग विदर्भामध्ये सुद्धा पक्षाला संधी देण्याचं बरेच दिवस मनात होतं, त्या दृष्टिकोनातून पक्षाने एकमताने निर्णय राजेंद्र जैन यांचा त्या ठिकाणी घेतलेला। मी विदर्भात एक चांगल्या पद्धतीने काम करून आणि आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत मी पार्टीच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, इमानदार कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, त्या पद्धतीने मी काम करणार। आणि हे भरपूर जे आशीर्वाद सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखवला आहे हे खरं उतरणार। छगन भुजबळ यांची अट मान्य न केल्यानं त्यांनी राज्यसभेवर जायला नकार दिल्याची सूत्रांची माहिती आहे।
भाजपच्या दिल्ली हायकमांडकडून छगन भुजबळांच्या अटीला लाल कंदील दिला गेला असं सूत्रांकडून कळत आहे। समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद द्यायचं आणि त्यानंतर मी राज्यसभेवर दिल्लीत जाणार अशी अट छगन भुजबळांनी ठेवली होती। पण शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समीर भुजबळ यांना मंत्री करण्यात येणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना सांगण्यात आलं। म्हणजे भाजपनं आधी एनसीपीला सांगितलं आणि एनसीपीने ते भुजबळांना कळवलं। यानंतर समीर भुजबळ यांना मंत्रिपदी वर्णी लागत नसल्यामुळे छगन भुजबळ यांनी दिल्लीला जायला नकार दिला। भुजबळांच्या नापसंतीनंतर राजेंद्र जैन यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालेला आहे। आज सकाळी 10:30 वाजता विधान भवनामध्ये जैन यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यात येणार आहे। विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपचे संकटमोचक ॲक्शन मोडवर आलेले आहेत। उदय सामंत आणि गिरीश महाजन भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंना समजवण्यामध्ये मशरूफ आहेत, म्हणजेच ते बिझी आहेत। बैठकांचं सत्र सुरू आहे। बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। महायुतीत नाशिकची जागा शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला सुटली। शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार। पण त्यामुळे बंडखोरी झाली। प्रसाद हिरेंनी बंडखोरी केली, अर्ज भरला आणि गोकुळ गीतेंनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरला अपक्ष म्हणून। दरम्यान संकटमोचकांच्या शिष्टाईला यश मिळून प्रसाद हिरे दराडेंना पाठिंबा देतील अशी शक्यता वर्तवली जाते। तर गोकुळ गीतेंच्या भूमिकेबाबत अजूनही संभ्रम कायम असल्याचं बोललं जात आहे। बघा, 2 दिवस मी आहे, गिरीश भाऊ आता आलेले आहेत। नाशिकची निवडणूक ही राष्ट्रीय पातळीवर नेली की नाही मी? मग बस झालं। आमचा जो काय हेतू होता की नाशिकची निवडणूक राष्ट्रीय पातळीवर गेल्यानंतरच त्याच्यामध्ये तडजोड करावी, म्हणून गिरीश भाऊ आज आले। मी आज सकाळपासून होतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही। मी अनेकांना भेटलो, मी स्वतः गणेश गीतेंना भेटलो, मी प्रसादजींना भेटलो, मी निलेशजींना भेटलो, पण ती काही राजकीय चर्चा नव्हती। आम्ही गप्पा टप्पा मारल्या। नाही, गणेश गीते तर स्वतः होतेच ना। त्याच्यामुळे शेवटी कसं आहे की आता मी आणि माझे मोठे बंधू राजकारणामध्ये आहोत। मला बोलून चर्चा केली काय किंवा त्यांना बोलून चर्चा केली काय, शेवटी सामंत कुटुंबाशी चर्चा होते। तशी गणेश गीतेंचा फॉर्म मागे गेल्यानंतर गणेश गीते हे देखील तिथले प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली। ते त्यांच्या धाकट्या भावाशी चर्चा करतील आणि गिरीश भाऊंशी उद्या सकाळपर्यंत बोलतील। नाशिक विधान परिषद निवडणुकीबाबत अपक्ष आणि भाजपच्या बंडखोर उमेदवारीवर आज निर्णायक फैसला होईल। गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे रिंगणात उतरल्यानं महायुतीत पेच निर्माण झालेला आहे। भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल दोन्ही उमेदवारांसोबत स्वतंत्र चर्चा केली। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांना पाठिंबा देण्याबाबत मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। रात्री उशिरापर्यंत महाजन आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्यातही चर्चा झाली। दोन्ही उमेदवारांनी निर्णयाकरता वेळ मागितलाय असं कळतंय। आता आज पुन्हा मंत्री उदय सामंत आणि मंत्री गिरीश महाजन हे आपापसात बोलतील। याच बैठकीनंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे हे काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।